सम्मेलन, महासम्मेलन जिन्होंने आयोजित किया। ये महासम्मेलन के करीब 21 राज्यों में संस्थाएं हैं, शाखाएं प्रशाखाएं जिला स्तर तक, जिसकी देखरेख और निर्देशन महासम्मेलन दिल्ली द्वारा होता है। महासम्मेलन यह बहुत पुरानी संस्था है। विश्व की चिकित्सा संबंधी जितनी 10 पुरानी संस्थाएं हैं उनमें एक अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन है। इसमें इसका जो स्थापना हुई वो नासिक नगरी में वैद्य शंकर दाजी शास्त्री पदे इनके द्वारा 1907 में हुई और अध्यक्ष पद पर विभिन्न वैद्यों ने, विद्वान वृंदों ने इसके अध्यक्ष पद को सुशोभित किया, जिसमें कुछ नाम मैं आपको बताता हूँ। महामना पंडित मदन मोहन जी मालवीय, ये पद्म विभूषण आयुर्वेद शिरोमणि वैद्य श्री बृहस्पति देव जी त्रिगुणा, डॉक्टर यादव जी त्रिकम जी आचार्य, पद्म भूषण आर्य वैद्य श्री पी.के. वारियर जी, पद्म भूषण पंडित वैद्य श्री श्री राम जी शर्मा, वैद्य श्री राम गोपाल जी शास्त्री और पद्म भूषण पद्मश्री वैद्यराज श्री देवेंद्र जी त्रिगुणा आदि ऐसे अनेक नाम हैं जो अध्यक्ष पद पर सुशोभित हुए। वर्तमान में हमारे वैद्य श्री राकेश जी शर्मा इसके अध्यक्ष पद पर हैं। ये आयुर्वेदीय शिक्षा, आयुर्वेदीय वैद्यों के हित और आयुर्वेद के प्रचार प्रसार के लिए संस्था सदैव निरंतर कार्य कर रही है। गडकरी रंगायतन में जो आरोग्य मेला होने जा रहा है, यह महासम्मेलन के द्वारा आयोजित और इसके साथ ही साथ थाना और बंबई के आसपास के जितने भी परिसर में राष्ट्रीय स्तर पर और राज्य स्तर पर जो संस्थाएं कार्य करती हैं उनको महासम्मेलन ने साथ आने के लिए आह्वान किया, जो मैं समझता हूँ ये बहुत बड़े दिल की बात है। आयुर्वेद के प्रति अपना प्रेम दिखाती है कि हम कैसे आयुर्वेद को आगे बढ़ाएं, और उससे भी बढ़कर जितनी संस्थाओं को हमने बुलाया सबने सहर्ष स्वीकृति दी, ये उससे बढ़कर बड़ी बात है। जो संस्थाएं इसमें भाग ले रही हैं महासम्मेलन के अलावा, मैं उनके नाम बोल रहा हूँ, जिसमें सर्वप्रथम मुंबई वैद्य सभा, प्रभा आयुर्वेद, महाराष्ट्र आयुर्वेद सम्मेलन, व्यासपीठ, नीमा, विश्व आयुर्वेद परिषद, आरोग्य भारती, वैद्य सुरेश चंद्र फाउंडेशन, एडमा ये आयुर्वेदिक ड्रग मैन्युफैक्चरिंग एसोसिएशन, AAP एसोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रैक्टिशनर, BGA BAMS ग्रेजुएट एसोसिएशन, इम्पा यूनानी आदि अनेक ये संस्थाएं इसमें भागीदार हैं। और इसी के साथ मुंबई रीजन में जितने भी आयुर्वेदिक कॉलेज हैं उन कॉलेज का भी पूरा सहयोग हमें प्राप्त है, जिसमें GD पॉल फाउंडेशन, आयुर्विद्या प्रसारक मंडल द्वारा संचालित साइन आयुर्वेदिक कॉलेज, DY पाटिल कॉलेज, नाला सोपारा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, RA पोद्दार मेडिकल कॉलेज, BR हरणे मेडिकल कॉलेज और KG मित्तल आयुर्वेदिक कॉलेज, इन सब का सहयोग पूरी विश्वास के साथ हमें मिला है और हम इसके साथ आगे कार्य कर रहे हैं। इसी के साथ केंद्रीय आयुर्वेद संस्थाएं, अनुसंधान संस्थाएं, सभी आयुष मंत्रालय के अधीन आयुर्वेदिक संस्थाएं, महाराष्ट्र सरकार के डायरेक्टर ऑफ आयुर्वेद श्री घुंगरालकर जी आदि सभी संस्थाओं का सहयोग हमें ऊर्जा प्रदान कर रहा है। महासम्मेलन के द्वारा समय समय पर अपने सुझावों और प्रयासों के द्वारा भारत सरकार के माध्यम से बहुत से ऐसे कार्य किए गए हैं जो आज आयुर्वेद को वर्तमान में प्रतिस्पर्धात्मक समय में प्रथम पंक्ति पर स्थापित कर दिया है। कुछ महत्वपूर्ण कार्य ऐसे हैं
जिनमें CCIM की स्थापना जो 1971 में हुई, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद जयपुर 1976 में इसकी स्थापना हुई, RAV राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ की स्थापना 1988 में, आयुर्वेद यूनिवर्सिटी ऑफ जोधपुर राजस्थान जो 2003 में स्थापित हुई, और गुरु रविदास आयुर्वेद यूनिवर्सिटी ऑफ होशियारपुर पंजाब ये 2011 में स्थापित हुई। ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद एट न्यू दिल्ली 2017 जिसका उद्घाटन हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई दामोदर दास जी मोदी द्वारा उनके कर कमलों से हुआ। ऐसे अनेक कार्य अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन द्वारा किए गए, उनके अथक परिश्रम का ही परिणाम है। इस राष्ट्रीय आरोग्य मेला में महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे के अलावा पूर्व आयुष मंत्री श्री श्रीपाद जी यशो नाइक जी, वर्तमान आयुष मंत्री श्री सर्वानंद जी सोनोवाल, आयुष मंत्री श्री महेंद्र भाई मुंजपाला जी का पूर्ण रूप से आयुर्वेद के प्रति स्नेह होते हुए आशीर्वाद प्रदान है, और यही आशीर्वाद ही हमें ऊर्जा प्रदान कर रहा है। इस आरोग्य मेला में एक विशाल रूप से आयोजित करने के लिए सभी का सहयोग अपेक्षित है। वर्तमान सेक्रेटरी आयुष मंत्रालय श्री राजेश कोटेचा जी का पूर्ण सहयोग एवं सुझाव इस कार्यक्रम को गतिमान बनाने में पर्याप्त है। आयुष मंत्रालय, भारत सरकार, श्रीमती आरती आहूजा जी, वैद्य श्री जयंत देव पुजारी जी, वैद्य मनोज नेसरी जी जो एडवाइजर है आयुष भारत सरकार मंत्रालय में, आयुष मंत्रालय के, वैद्य श्री राकेश जी शर्मा, इस सभी के जो प्रेसिडेंट हैं एथिक्स और रजिस्ट्रेशन बोर्ड के, इन सभी का सहयोग इस कार्यक्रम को एक नई गति प्रदान कर रहा है, नई ऊंचाइयां प्रदान कर रहा है। मैं चाहूंगा सब तरह से सभी के सहयोग से ये प्रोग्राम जो मेला आयोजित किया जा रहा है, आरोग्य मेला, ये नई ऊंचाइयों को छुए, इसी कामना के साथ मैं राजेंद्र शर्मा, धन्यवाद। या कार्यक्रमाचे ऑर्गनायझिंग चेअरमॅन या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद शर्माजींनी आपल्याला विषय पूर्ण सांगितलेला आहे। कार्यक्रमाचा जो प्रोग्राम कमिटी आहे त्याचं दायित्व माझ्याकडे, मी वैद्य किरण पंडित। या कार्यक्रमाबद्दल मी आपल्याला काही सांगू इच्छितो। आयुर्वेदामध्ये अनेक कार्यक्रम होतात ज्याच्यामध्ये आपण क्लिनिकल सब्जेक्ट्स घेत असतो। आयुर्वेदाशी निगडित चिकित्सा अनुभव आपण इकडे ज्येष्ठ वैद्यांकडून आपण मार्गदर्शन घेतो। हा कार्यक्रम असा वेगळा का बरं आहे? या कार्यक्रमामध्ये आपण क्लिनिकल सब्जेक्ट्सच्या व्यतिरिक्त आयुर्वेदामध्ये इनोव्हेशन आणि स्टार्टअप, आयुर्वेदामध्ये लीडरशिप डेव्हलपमेंट, आयुर्वेदामध्ये पेटंट आणि प्रोप्रायटरी या सगळ्या अनेक विषयांवर आपण काही सत्र याच्यामध्ये घेतलेले आहेत। 19, 20, 21 या 3 दिवसांमध्ये ठाण्यामध्ये ही आयुर्वेदाची पंढरी आपल्याला सगळ्यांना गडकरी रंगायतनमध्ये अनुभवायला मिळणार आहे। याच्यासोबत श्री समर्थ व्यायामशाळेचा जो मैदान आहे, पटांगण आहे, तिकडे मिनिस्ट्री ऑफ आयुष, त्यांच्या संलग्नित असलेल्या अनेक संस्था, राष्ट्रीय संस्था या सगळ्यांचे स्टॉल्स, फार्मा कंपनीचे स्टॉल्स तथा क्लिनिक्ससाठी आपल्याला ठाणेकरांसाठी फ्री ओपीडी क्लिनिक्स हे पण या 3 दिवसाच्या एक्सपो मध्ये आहेत। या सत्रांमध्ये जसं सरांनी सांगितलं तसं आपले भारताचे सेक्रेटरी, आयुष सेक्रेटरी पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा जी यांचं आपल्याला मार्गदर्शन तथा आरती आहूजा मॅडम सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ लेबर यांचं आपलं मार्गदर्शन आपल्याला पहिल्याच दिवशी सकाळी लाभणार आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये आयुर्वेद याला राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर मानकीकरण, मान्यता तथा लोकांकडून त्याच्याबद्दल होणारा वापर हा वाढला पाहिजे। याच्यासाठी माननीय पंतप्रधानजींच्या आशीर्वादाने केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न होत असतात। प्रसार माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी बघत असतो, वाचत असतो, ऐकत असतो।
पण इथे खुद्द सरकार, सेक्रेटरी, मंत्री, त्या विभागाचे मंत्री हे आपल्याला मिनिस्ट्रीने केलेले इनिशिएटिव्ह ह्याच्याबद्दल आपल्याला सगळी कल्पना देणार आहेत. आयुर्वेद आज केवळ फक्त चिकित्सेपुरतं न राहता अनेक वेगवेगळ्या इंटर मिनिस्ट्रियल कोलॅबोरेशन्स मध्ये आज आयुर्वेद आहे. 10 डिफेन्स इन्स्टिट्यूशन्स मध्ये आज आयुर्वेद हॉस्पिटल सुरू झालेले आहेत. ही अत्यंत गर्वाची आणि मानाची बाब आहे. पोर्ट्स आणि शिपिंग ह्याच्यामध्ये पण आपल्या आयुष क्लिनिक्स आणि आयुष हॉस्पिटल्सची तत्वता मान्यता मंत्र्यांकडून झालेली आहे. त्याच्यामुळे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवालजी, महेंद्रभाई मुंजापाराजी, पूर्व आयुष मंत्री श्रीपाद नाईकजी यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि कुशलपणे हा कार्यभार त्यांच्या मागच्या जबाबदारीमध्ये सांभाळलेला आहे. हे सगळे आपल्याला सुरुवातीच्या सत्राला इनॉग्रेशन प्रोग्राम मध्ये राहणार आहेत. ESIC लोकांमध्ये आज आपल्याकडे अनेक लोक, ठाणे ही एक औद्योगिक भूमी आहे. ठाण्यामध्ये असलेलं इंडस्ट्रियलायझेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये, इट वॉज वन ऑफ दी बिगेस्ट MIDC और इंडस्ट्रियल पार्क इन एशिया. अनेक लोक आपल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. त्यांच्यासाठी ESICच्या माध्यमातून आपल्याला आरोग्य सेवा द्यायची आहे. तर त्याच्यासाठी BMS डॉक्टर्स जे आज उपलब्ध आहेत ते कशा प्रकारे त्यांना सेवा देऊ शकतात, त्याच्यासाठी ESIC वर एक सत्र आहे आणि DG ESIC तथा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ लेबर स्वतः या विषयाला संबोधन करणार आहेत. आजपर्यंत आयुष मंत्रालयाने घेतलेल्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह ह्याच्यावर एक सत्र आहे. आयुर्वेदा एज्युकेशन, शिक्षण कसं असावं, आयुर्वेदाचं शिक्षण कसं असावं, चांगला वैद्य कसा घडावा, याच्यासाठी NCISM नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या माध्यमातून वैद्य जयंत देव पुजारी जी आज चेअरमॅन आहेत, अथक प्रयत्न NCISM तथा सगळ्या प्रेसिडेंटचे बोर्ड हे आज घेत आहेत. याचं एक वेगळं सत्र NCISMच्या माध्यमातून आयुर्वेद एज्युकेशन याच्यावर आपण सत्र आहे. एक मानाची बाब ही आहे की पूर्ण देशामध्ये जेवढे आयुर्वेद कॉलेजेस आहेत त्याचे 1/3 आयुर्वेद कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये आहेत. सो महाराष्ट्र लीड्स इन आयुर्वेदा एज्युकेशन. त्याच्यामध्ये आयुर्वेदा एज्युकेशन मध्ये आपले काय धोरणं असायला पाहिजे, काय बदल व्हायला पाहिजे, काळानुरूप त्याच्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला वैद्य जयंत देव पुजारी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस याचे प्रो व्हाईस चान्सलर जे आहेत प्रो VC मिलिंद निकुम सर तथा आयुषचे फॅकल्टी डीन मिलिंद आवारे सर हे आपल्याला आयुष एज्युकेशन या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रानंतर थीम जो या कॉन्फरन्सचा आहे हा थीम आहे निवर पर्स्पेक्टिव्स इन द मॅनेजमेंट ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर. सध्या आपल्या सर्वांसमोर कम्युनिकेबल ॲज वेल एज नॉन कम्युनिकेबल हे दोन्ही प्रकारचे व्याधी आपल्याला सामना करावा लागतो. तर काय नवीन आपण आणू शकतो, सो निवर पर्स्पेक्टिव्स या विषयामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ वैद्य संतोष नेवपूरकर तथा डॉक्टर सुदुप्त भट्टाचार्य हे IIT जोधपूर वरून येणार आहेत. आयुष 64च्या स्ट्रक्चर बायोलॉजी बद्दल ते बोलणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आयुर्वेद तथा कॅन्सर, आयुर्वेद तथा माता व बाल संगोपन, आयुर्वेद तथा हृदयरोग निवारण या सगळ्या वेगवेगळ्या विषयांमध्ये ज्येष्ठ वैद्यांकडून आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. आयुर्वेद ही इनोव्हेशन आणि स्टार्टअप पण याच्यामध्ये अनेक लोक आज वैयक्तिक स्तरावर अटल इनोव्हेशन मिशन किंवा इन्क्युबेशन किंवा स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक नवीन स्टार्टअप्स आयुष या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यासाठी त्याच्याबद्दल एक पूर्ण सत्र आपल्याला आयुष अँड इनोव्हेशन, आयुर्वेदा अँड इनोव्हेशन असं एक सत्र आहे. आयुर्वेदिक वैद्य आज क्लिनिकच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशभरावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेत आहेत. आज शासन, प्रशासन या वेगवेगळ्या ठिकाणी ज्येष्ठ आयुर्वेदिक वैद्य आहेत जे महत्त्वाच्या जबाबदारीवर त्यांचं कार्य करत आहेत. यांच्यासाठी लिडरशिप डेव्हलपमेंटचं सत्र आपल्याला ते सत्र आहे. हे सत्र शेवटच्या दिवशी 21 तारखेला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आयुर्वेद गुरु हे विनय वेलणकर जी या सत्राबद्दल बोलणार आहेत. जयंतराव कुलकर्णी, रामभाऊ मागी, प्रबोधिनी हे या मार्गदर्शन करणार आहेत. तर अशा प्रकारे 3 दिवसाची ही पंढरी आयुर्वेदाची याच्यामध्ये सर्व स्टेक होल्डर्स म्हणजे कॉलेजेस, विद्यापीठ, फार्मा कंपनी, इंडस्ट्रीज, इनोव्हेशन, स्टुडंट्स, प्रॅक्टिशनर्स, टीचर्स तथा मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्य या सगळ्यांचा सहभाग आपण इकडे अपेक्षा करतो. माझ्या सर्व प्रसार माध्यमांच्या कलिगच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आमचं आवाहन आहे की या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी यावं.
आणि आयुर्वेदाबद्दल माहिती आणि आयुर्वेदामध्ये काय घडते आणि पुढे काय अजून आयुर्वेदामधून आपल्याला मिळू शकते. कारण आयुर्वेद इज नॉट ओनली लिमिटेड टू मेडिसिन. आयुर्वेदा इज अ कम्प्लीट सायन्स. आयुर्वेदा इज अ वे ऑफ लाईफ. त्याच्यामुळे आयुर्वेद कसा अंगीकारावा, कसा आपण त्याच्याबद्दल चांगलं आयुर्वेदानुसार जीवनशैली ठेवावी, ही सर्व मार्गदर्शन आपल्याला या 3 दिवसाच्या सेमिनारमध्ये मिळणार आहे. मी या पूर्ण 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या कार्यक्रमाच्या जी पूर्ण दायित्व ज्यांनी पेललेलं आहे समर्थपणे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर ज्योती भोजने मॅडम, ह्या स्वतः ठाण्यामध्ये ज्येष्ठ चिकित्सा करणाऱ्या वैद्य अनेक 3 दशकांपासून आहेत. मी मॅडमला निवेदन करतो की ठाणेकरांना याचा काय लाभ आहे. आज ठाणे हे यजमान आहे या कार्यक्रमासाठी, त्याच्याबद्दल आपली माहिती देऊ. सर्व प्रचार आणि प्रसार माध्यमांना डॉक्टर ज्योती भोजनेतर्फे सादर नमस्कार. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येत इथे हजर राहिला त्याबद्दलही सगळ्यांचे धन्यवाद करते. सुरुवातीला अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन आणि आयुष मंत्रालय दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आम्ही सध्या करतोय, त्याचं जे गडकरी रंगायतांमध्ये जे सादर होणारे कार्यक्रम आहेत त्याची रूपरेषा डॉक्टर किरण पंडित यांनी तुम्हाला दिलीच आहे. पण त्याबरोबर समोरील शिवसमर्थ शाळेचं जे पटांगण आहे गडकरी रंगायतां समोर, त्यामध्ये भव्य दिव्य असं आयुर्वेद मेळावा आम्ही सादर करतोय. आता आयुर्वेद मेळावा हा काय आहे तर त्याची थोडक्यात कल्पना मी तुम्हाला देऊ इच्छिते. कारण हा मेळावा जो होणार आहे तो 19 जानेवारी ते 22 जानेवारी शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर सादर होणार आहे. तर यामध्ये काय वेगवेगळी याची खासियत काय असणार आहे, याचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर ते म्हणजे यामध्ये कसं आहे की आयुर्वेद सर्वांसाठी ही संकल्पना घेऊन आम्ही येतोय. आता यामध्ये आयुर्वेद संकल्पना सगळ्यांसाठी म्हणताना जीवनशैलीजन्य आजारांवर आयुर्वेदाने कशी मात करता येईल किंवा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कसं पाहता येईल याचा विचार आम्ही प्रामुख्याने केले गेले. तर आयुर्वेद पद्धतीने जीवनशैलीकडे पाहणं म्हणजे काय, तर सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने यामध्ये बरेच फायद्याच्या गोष्टी असणार आहेत. त्यात सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे विविध प्रकारची क्लिनिक्स आम्ही देणार आहोत. आणि क्लिनिक्स म्हणजे जसं की बालरोग, लहान मुलांसाठी वेगळं, मध्यमवयीन लोकांसाठी वेगळं, वृद्धापकाळ लोकांसाठी त्यांच्या व्याधींसाठी वेगळं आणि त्वचा विकारांसाठी, अशी जी वेगवेगळी वैद्यकीय शास्त्रातली शाखा आहेत त्यावरची वेगवेगळ्या प्रकारची 8-10 प्रकारची क्लिनिक्स तिकडे असणार आहेत. आणि त्यामध्ये आमचे विविध तज्ज्ञ, आयुर्वेद तज्ज्ञ तिथे येऊन सामान्य जनतेला निशुल्क सेवा देणार आहे. तिथे निशुल्क रुग्ण तपासणी होणार आहे आणि त्या निशुल्क रुग्ण तपासणी बरोबरच आमच्या वैद्यांकडून तिथे विविध प्रकारची 4 दिवस व्याख्यानं घेण्यात येणार सामान्य नागरिकांसाठी. त्या व्याख्यानांमध्ये तुम्ही आयुर्वेदिक माध्यमांद्वारे आयुर्वेदाच्या जीवनशैलीनुसार कसं तुम्हाला निरोगी आणि आनंददायी आयुष्य मिळू शकतं याचं खूप छान मार्गदर्शन व्याख्यानाद्वारे करण्यात येणार आहे. या व्याख्यानाचे विषय सुद्धा आम्ही वेगवेगळे ठेवलेले आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळे अतिशय तज्ज्ञ मंडळी तिथे व्याख्यान देणार आहेत. शिवसमर्थच्या ज्या वेळेला इकडे प्रदर्शन चालू असणार आहे त्याच वेळेला ते व्याख्याने सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने चालू राहणार आहेत. तर माझी सगळ्या प्रचार माध्यमांना विनंती आहे की या व्याख्यानांचं शेड्यूल जे आहे ते तुम्हाला दिलं जाईल, त्याची तुम्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी करून जास्तीत जास्त ठाणेकर नागरिक याचा फायदा घेतील आणि 4 दिवस जास्तीत जास्त नागरिक या प्रदर्शनाकडे येऊन जातील. या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे आयुर्वेदिक औषधांच्या झाडांचंही प्रदर्शन आम्ही देणार आहोत की आयुर्वेदात काय वेगवेगळं तुम्हाला दिलं जातं. आणि या सगळ्यांबरोबरच की औषध हा भाग वेगळा आहे, पण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमची आहार कसा असावा, विहार कसा असावा आणि त्या विहारानंतर सुद्धा की आणखीन तुम्ही व्यायाम, योग यासारखे पण वेगवेगळे काउंटर्स तिकडे असणार आहेत. आमचे तज्ज्ञ मंडळी तिकडे वारंवार तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. हा झाला भाग आयुर्वेदातल्या औषध योजनाचा. पण आमचा याच्यामधला मुख्य उद्देश असा आहे की आयुर्वेदाकडे नेहमी असं बघितलं जातं की सामान्य रुग्ण आम्हाला बघतो आम्ही दवाखान्यामध्ये की एखादा त्याचा दुर्धर आजार असेल तर अरे बाबा सगळे आजार, सगळे डॉक्टर झाले आता,
आता शेवट जरा काहीतरी आयुर्वेदिक प्रयत्न करून बघूयात काही होतंय का. तर हा जो विचार आहे तो मोडून काढून आयुर्वेद ही प्रथम उपचार पद्धती कशी होईल, ही याच्याकडे जास्तीत जास्त लोक या पद्धतीने कसे बघतील यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न असणार आहे. आणि त्या प्रयत्नांना तुमची पण साथ मिळावी अशी आमची अपेक्षा आहे प्रचार आणि प्रसार माध्यमांना. आणि त्याकरिता पुन्हा तुम्ही त्यातून आजारी पडलात तर आमचे आयुर्वेद तज्ञ तुम्हाला तिथे मार्गदर्शन करणार आहेत. आणि मार्गदर्शन केल्यानंतर विविध औषधी कंपन्यांचे स्टॉल्स तिकडे उपलब्ध आहेत आणि ते सर्वजण तुम्हाला माफक आणि सवलतीच्या दरात औषधं उपलब्ध करून देणार आहेत. त्याच्याबरोबर नुसतीच औषधं नाही तर तिथे काही सौंदर्य प्रसाधनं असणार आहेत आणि आयुर्वेदामध्ये तुम्हाला रोजच्या आयुष्यात वापरता येतील अशी, ज्याला तुम्ही टॉनिक्स म्हणू शकता, अशा प्रकारचे औषधी तिकडे असणार आहेत. यामध्ये आम्हाला बऱ्याच औषधी कंपन्यांचं अतिशय मोठं योगदान मिळालेलं आहे. कारण एवढा मोठा कार्यक्रम करायचा तर तो स्पॉन्सरशिप शिवाय करता येत नाही. तर यासाठी मी विशेष उल्लेख करू इच्छिते इथे की या संपूर्ण कार्यक्रमाला श्री दूतपापेश्वर लिमिटेड यांचं पूर्णपणे सहाय्य आम्हाला, म्हणजे ते या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक असून श्री वैद्यनाथ आणि डाबर हे सहप्रायोजक आहेत. तसंच धन्वंतरी गुजरात हर्बल्स, माधवबा, श्री आयुर्वेद सेवा सदन, पीतांबरी प्रॉडक्ट्स, ESIC, अथर्व आयुर्वेद आणि इमामी लिमिटेड, चुकून अनवधानाने कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माफ करा, हे देखील या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की अशा या आयुर्वेदाने भरगच्च भरलेल्या प्रदर्शनाकडे ठाण्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त यावं आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आणि कळकळीचं आव्हान आहे. आणि या आव्हानासाठी मला तुमच्या सर्व प्रचार आणि प्रसार माध्यमांना पुन्हा विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत याचा प्रसार करून आमचं हे प्रदर्शन सक्सेसफुल होण्यासाठी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. धन्यवाद. सर, या आरोग्य मेळ्यामध्ये किती संख्येने डॉक्टर उपस्थित राहणार? सर, याच्यामध्ये जसं मॅडमने सांगितलं स्पेशालिटी ओपीडी क्लिनिक्स आहेत. बालरोगाची वेगळी, काही चिकित्सेची वेगळी, स्त्रीरोग वेगळी, प्रसूती वेगळी, असे आयुर्वेदामध्ये जे अष्टांग आयुर्वेद आहेत असे वेगवेगळे आहेत. 80 ते 100 ज्येष्ठ वैद्य त्याच्यामध्ये निशुल्क आयुर्वेद परामर्श तथा निदान या 4 दिवसांमध्ये फ्री ओपीडी मध्ये देणार आहे. ठाण्यामध्ये प्रथम आणि राज्य देशात हा मेळावा ठाण्यामध्ये हा पहिला आहे यजमानपद. राज्यामध्ये याच्या आधी असे, देशामध्ये याच्या आधी असे 5 मेळावे झालेले आहेत. हा 6वा मेळावा आहे. हा ऑल इंडिया आयुर्वेद महासंमेलन ही एक राष्ट्रीय स्तराची संस्था आहे. मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालय यांचं याच्याला अनुदान आहे. आणि हा कार्यक्रम ठाण्यामध्ये पहिल्यांदा आपण एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये करतो आहोत. आणि याच्यासाठी ठाण्यामध्ये असणाऱ्या सर्व वैद्यकीय संस्था या सगळ्या एकत्र याच्याखाली मिनिस्ट्रीच्या छत्राखाली येऊन हा कार्यक्रम करणार आहेत. सर, तुम्ही प्रमुख पाहुण्यांची जी नावं दिलेली आहेत ते किती तारखेला आणि किती वाजता येतील हे जर सांगितलं तर बरं होईल. 19 तारखेला जो आमचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो साधारणतः सकाळी 10 ते 1 या दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. तर त्यावेळेला हे सगळे मंत्री तुमच्या सगळे एकत्र येणार आहे. त्यावेळेला ओपीडी विनामूल्य असणार ना? ओपीडी निशुल्क असणार. मी मगाशीच सांगितलं. गडकरीला असतील ना ते सगळे? गडकरी रंगाचा कार्यक्रम 3 दिवसाचा आहे पण प्रदर्शन हे 4 दिवस असणार आहे. 19 जानेवारी ते 22 जानेवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 9 या वेळात पूर्ण वेळ प्रदर्शन चालू असणार आहे. चला, ज्यांना बाईट घ्यायचं ते घेऊ शकता. मध्यंतरी राज्याचे मंत्री हसन मुख्यमंत्री विषय मांडला होता की आयुष मंत्रालय हे राज्यामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करणार. असा ते प्रस्ताव तुमच्याकडे मंत्री महोदयांनी जे आपल्याला सांगितलं वैद्यकीय शिक्षणात माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे. ही मागणी अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील वैद्यांची ही आहे की महाराष्ट्र राज्यासाठी एक स्वतंत्र आयुष मंत्रालय असावं. गरज झालेली आहे. त्याचं कारण हे आहे की जर पूर्ण देशाचा आपण विचार केला सगळ्या राज्यांचा तर आज आयुर्वेद शिक्षण त्याच्यामध्ये सर्वात जास्त वैद्यकीय महाविद्यालय
पदवी तथा पदव्युत्तर UG अर्थात PG या दोन्ही देणाऱ्या सर्वात जास्त महाविद्यालयात महाराष्ट्रामध्ये आहेत. पूर्ण देशामध्ये असलेले BAMS डॉक्टर्सची संख्या जर आपण पाहिली तर याच्यामध्ये महाराष्ट्र परत त्याच्यामध्ये अग्रक्रमामध्ये आहे. आज महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ही जी आपली संस्था आहे त्याच्यामध्ये नोंदणीकृत BAMS तथा युनानी डॉक्टर्स 1,20,000च्या घरात आहेत. त्याच्यामुळे 125 वैद्यकीय महाविद्यालय ज्याच्यामध्ये UG आणि PGचं शिक्षण दिलं जाते. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स आज आपले सर्जरी करतात, ऑप्थॅल्मिक सर्जरी, जनरल सर्जरी, या सगळ्या गोष्टी, जनरल गायनेक आपण प्रॅक्टिस करतो आहे. त्या दृष्टीने अनेक वर्षापासून ही आमची मागणी आहे की महाराष्ट्रासाठी एक स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना झाली पाहिजे. सध्या पाठपुरावा चालू आहे.